हे घ्या घ्या मोजून घ्या. तांब्याची शाळा ना? हां नक्की पोरग 9 वर्षाचं आहे ना? आता माझंच आहे. अरे तसं नाही, माप चुकलं तर परतून बोंब मारतील तुम्ही, म्हणून म्हटलं जाय. तुला कुठे जाऊन यायचं असेल तर जाऊन ये, जाय. आता कुठं जा, बसतो इथंच. झालं झालं, हा मॅडम झालं. ठीक आहे, लक्ष द्या. कामं आहेत ना दुसरी, म्हणून थोडा वेळ झाला. घ्या. अरे बाबा, तू कशाला काळजी करतो? तुझा गणवेश शिवून दिला म्हणजे झालं ना. हे बघ, हा जा, जाऊन ये. बापू, आईनं विचारलं कधी येणार जायचं आहे ना? अरे एवढा गणवेश शिवून झाला म्हणजे येतो म्हणून सांगा. हा हां बर. मी येतो जा. ये ये. जरा पॅन्टला टिप करून देतं का? ते आभारी. शिवतो ना बाबा. शर्ट शिवायचा होता. अरे काय रे बाबा, किती आहे कापड? 2.25 मीटर आहे का नाही? 2.25. ये इकडे. आणि तुला आता नाही मिळणार, 8 दिवसांनी मिळेल. चालतं. लोक बसले बो डोक्यावर. हा, ॲडव्हान्स देतो काय का नंतरच देतो पैसे? नंतर घे. बर जा. हे आता नाही शिवत रे बाबा. तुझा गणवेश आधीच शिवून देतोय, मग देणार त्याला. पोऱ्या शाळेत भाषण देणार आहे होय रे? आ, हा देतो देतो बाबा, गणवेश शिवून देतो. नवीन नवीन गणवेश 300 रुपयात कोण देतोय काय? मी देतोय. हा, तांब्यांची शाळा. मी जरा जाऊन आलो. हा, जाऊन आलो.
कुठे चाललास हा? खरं तर मीच आलो असतो पण मला कार्यक्रमाला जायची गडबड आहे म्हणून तुम्हाला त्रास. अहो त्रास कसला साहेब, तुमची कापडं मला शिवायला मिळतात हे माझं भाग्य समजतो मी. अहो साहेब, काल नुसता सांगावा धाडला असताना तुम्ही त्यात तो पतूर कपडे बी तयार झाले असते बघा. काय आहे, साहेब ज्या शाळेत शिकले ना त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी 1-1 रुपया वर्गणी काढून साहेबांना खादी भेट दिली. अच्छा, हा, आता एवढ्या आपुलकीने दिलेली ही भेट या खादीसाठी उद्यासारखा दुसरा चांगला मुहूर्त नाही, होय साहेब. म्हणून जरा अचानकच घडलं. अहो अचानक काय, तुम्ही रात्री अपरात्री मी बोलवलं असतं मला हा. तर आपण आलो असतो. हो साहेब, असा ड्रेस शिवतो बघायला तुम्ही. हा, घ्या. येऊ का? हो या. सगळं तसंच होणार, काही बदल होणार नाही. तुमचा कार्यक्रम शोही तसाच होणार आहे आणि तुम्ही लक्षात ठेवा. चालतंय, लक्षात आलं की नाही, सगळी कामं वेळच्या वेळी व्हायला हवी. काळजीच करू नका, समधी काम जय शाही बाबा. हे काय? हे पोरांच्या 30, पोरींच्या 20, समजा 50 आहेत बघा. अहो पण साहेबांच्या कार्यक्रमामध्ये गणवेश वाटपाचा कुठेही उल्लेख नव्हता. ते समजा अचानक ठरला आणि आमच्या जीवनशेठ मारवाडी आहे ना, तेच बोलला की ह्या वर्षी खुद्द साहेबांच्या हस्ते 50 गणवेश वाटून टाकायचा एकदम. समजा खर्चा ते करणार आहे नी. चांगला आहे तुझा शेठ. साईबाबाची कृपा. अरे हे तो काहीच नाही, शिर्डीच्या साईबाबाला दरवर्षी लाखात देते, लाखात. पण शाला या वर्षी हजारात भागवला. जाऊ दे, स्वातंत्र्य दिनाच्या जनतेला तेवढाच फायदा. साहेब, मंत्री साहेब जिथे झेंडा वंदन करणार आहे त्याच शाळेत माझं पोरगं शिकते. मग एक गणवेश मिळेल काच? नाही, हे गणवेश उद्यासाठीच आहेत, तसा नाही देता येणार. झेंडा वंदन जुन्या गणवेशावर करायचं आणि बाकीचा दिवस नवा गणवेश. काय उपयोग? द्या नाही कदा काढून. नाही, अजिबात नाही. गणवेश वाटप झेंडा वंदनाच्या शुभमुहूर्तावर करायचे असते, समजला? अरे तो अजून उभा का? सांगितलं ना तिथे मागे जाऊन उभा राहा म्हणून. चल निघ. चला उचला उचला उचला. येते आहे. जय साई बाबा. ओ भाऊ, मा गणवेश. तिकडे काहून आलं बे तू? कोण चाललो काय? तुझा गणवेश दिल्याची कारण ना तुला हे दुकानात मागलं. चल. काय रे, काय झालं तुझ्या युनिफॉर्मचं? अजून नाही, पण शिवाय दिलाय नवा, होईल थोड्या वेळात. मॅडम, तुम्ही जे चौकीत म्हणलं होतं ते खरं होतं. गणवेश घेणं म्हणजे बंगला घेण्यासारखंच झालं मला.